प्रयत्न करा. आपले कॅमेरे ऑन करा. हरिओम. सुरुवात करतो आपण प्रार्थनेसाठी तयार. ध्यानात्मक आसन, स्वस्तिक आसन किंवा वज्रासन, हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ. ओम सहनावतु. सहनो भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु. मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. दोन्ही हात अलगद दोन ठेवायचे, पुढे अलगद उडायचे आहे. सेन्सिटी मध्ये या, पाठीवर झोपा. ज्यांचे ऑन कॅमेरे ऑन आहेत, कॅमेरे ऑन करण्याचा प्रयत्न करा. हस्त संचालनाचा आपण पहिला प्रकार करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर, हात बाजूला, दोन्ही हात जमिनीपासून साधारण 1 इंच वरती उचला. बाजूने गोलाकार फिरून डोक्याच्या दिशेने वरती न्या. डावा हात जमिनीवर ठेवा, त्यावरती उजवा हात ठेवा.
वरच्या दिशेने पायांचे जोडे खालच्या दिशेने खेचून घ्या. खांद्याच्या व पाठीच्या कणाला जो स्नान मिळतोय त्याची अनुभूती घ्या. श्वसन संथ चालू असू द्या. काही सेकंद या अवस्थेमध्ये स्थिर थांबा. मन पाठीच्या कणाच्या स्थानिक एकाग्र करा. हालचाली संथ केल्यामुळे निर्माण होणारे ताण सुखावर असतात. जलद हालचाल केली तर त्रासदायक ताण निर्माण होते. या प्रकारात खांद्याच्या स्नायूंची व सांध्यांची परिपूर्ण हालचाल अपेक्षित आहे. सावधान स्थिती सोडायची. दोन्ही हात किंचित वरती उचला. बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणून ठेवा. पाठीवर झोपायचं आहे शयन स्थितीमध्ये. हस्त संचालनाचा आपण पहिला प्रकार करणार आहोत. पाठीवर झोपा शयन स्थितीमध्ये. पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपा शयन स्थितीमध्ये या. हस्त संचालनाचा आपण पहिला प्रकार आहोत. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, पायामध्ये थोडं अंतर घ्या. दोन्ही हात किंचित वरती उचला. जमिनीपासून 1 इंच वरती उचला. दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवून डोक्याच्या दिशेने वरती न्या. डावा हात जमिनीवर ठेवा. त्यावरती उजवा हात ठेवा. हात कोपऱ्यात सरळ घडीने करायची. दोन्ही हात वरच्या दिशेने, पायांचे थोडे खालच्या दिशेने खेचून घ्या. डाव्या हातावरती उजवा हात ठेवायचा आहे. हा, शशिकांतही बरोबर केलेलं आहे. शैलताईंचं बरोबर झालेलं आहे. काही सेकंद या स्थितीमध्ये स्थिर राहा. श्वसन संथ, डोळे बंद. दोन्ही हात किंचित वरती उचला. बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. सावकाश करायचा प्रयत्न करा. आता आपण पदसंचालन प्रकार पहिला करणार आहोत. दोन्ही पाय जुळवून घ्या. पाय जुळवून घ्या. फक्त पाय खालीच ठेवायचे आहेत. पाय खाली सरळच ठेवा. फक्त जुळवून घ्यायचे. पायामध्ये अंतर नको. आता डावा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. डाव्या पायाचा तळवा जमिनीवर टेकून शरीर दिलं सोडा. काही सेकंद या स्थितीमध्ये स्थिर थांबा. श्वसन संथ चालू असू द्या. आता डावा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात सरळ करा. जागेवरती आणा. आता उजवा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. उजव्या पायाचा तळवा जमिनीवर टेकून शरीर दिलं सोडा. उजवा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात सरळ करा. खाली ठेवा. आता दोन्ही पाय एकत्र
थोडे वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवा, हाताची कडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. एकदा डाव्या पायाची हालचाल, एकदा उजव्या पायाची हालचाल, एकदा दोन्ही पायांची हालचाल. अशा 3 हालचाली याच क्रमाने केल्या की पदसंचालन 101 आवृत्ती होते. पाय जास्तीत जास्त कमरेच्या जवळ घ्या, म्हणजे जो गॅप आहे म्हणजे तो भरून काढा. पायाची टाच जास्तीत जास्त आपल्या सीटजवळ घ्यायचा प्रयत्न करा. हालचाली करताना डोळे मिटलेले व शरीर शिथिल हवे. हालचालीचे ताण आपल्या कमरेच्या व पोटाच्या स्थान जाणवतात. हालचाली संथ गतीने हव्यात. सावधान आपण स्थिती सोडणार आहोत. दोन्ही हात वरती सरळ करा, बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. दोन्ही पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात सरळ करा आणि जागेवरती ठेवा. व्हेरी गुड. आता आपण करणार आहोत हस्त संचालनाचा प्रकार दुसरा. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. पहिल्या प्रकारामध्ये हालचाल बाजूने होती, या प्रकारामध्ये हालचाल वरून मागे अशी आपण करणार आहोत. दोन्ही हात कमरेच्या जवळ, हात कोपरा सरळ. आता दोन्ही हात जमिनीवरून छताकडे उचलण्यास सुरुवात करा. दोन्ही हात कोपरा सरळ ठेवा, अगदी सावकाश करा. दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. दोन्ही हात पूर्ण वर गेल्यावर तसेच मागे डोक्याकडे खाली न्या. हातांचे तळवे जमिनीवर टेकवा. याही अवस्थेत दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. दोन्ही तळहात जमिनीवर टेकल्यावर काही सेकंद स्थिर राहा. पहिल्या प्रकारापेक्षा ही हालचाल अधिक ताण निर्माण करणारी आहे. खांदा व पाठीचा कणा यांच्या सांध्यांवर व स्नायूंवर परिणाम करणारा हा प्रकार आहे. डोळे मिटून घ्या. लक्ष आपल्या खांद्याच्या व पाठीच्या कणाच्या स्नायूंकडे एकाग्र करा. बाकी सर्व शरीर शिथिल ठेवा. आता दोन्ही हात उचलून संत गतीने वर न्या व वरून पुढच्या दिशेला खाली आणा. अगदी सावकाश करा. व्हेरी गुड. हा आता हाताचे तळवे फिरले फक्त. हाताचे तळवे आपल्या इकडे असेच मागे टेकायचे, तसेच परत आले पाहिजेत ते. हात कमरेच्या जवळ, हात लांब नको. आता पुन्हा एकदा आपण हात प्रकार करणार आहोत. दोन्ही हात जमिनीवरून छताकडे उचलण्यास सुरुवात करा. दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. दोन्ही हात कोपरात सरळ ठेवा. अगदी बरोबर. दोन्ही हात पूर्ण वर गेल्यावर तसेच मागे डोक्याकडे खाली टेका. तळवे जमिनीवर टेकवा. याही अवस्थेत दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. डोळे मिटून लक्ष आपल्या खांद्याच्या व पाठीच्या कण्याच्या स्थानाकडे द्या. बाकी सर्व शरीर शिथिल ठेवा. पहिल्या प्रकारापेक्षा अधिक ताण निर्माण करणारा हा प्रकार आहे. खांदा व पाठीचा कणा यांच्या सांध्यांवर व स्नायूंवर परिणाम करणारा असा प्रकार. सावधान स्थिती आपण सोडायची आहे. दोन्ही हात उचलून संत गतीने वर न्या व वरून पुढच्या दिशेला खाली आणा. थोडं सावकाश करायचा प्रयत्न करा, घड्याळाच्या काट्याप्रमाणे. व्हेरी नाईस. आता बरोबर आहे स्पीड. व्हेरी गुड. आता आपण करणार आहोत पदसंचालनाचा प्रकार दुसरा. पायाने आपला वर्तुळ तयार करायचंय. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. डावा पाय गुडघ्यात न वाकवता थोडा वरती उचला आणि त्याला आपल्या डावीकडे न्या. डावीकडून वर्तुळाला सुरुवात करा. डावीकडून जास्तीत जास्त पाय वरती घ्यायचा. वर्तुळ सर्कल तयार करायचंय. पाय गुडघ्यात सरळ. हा वरती गेला की जास्तीत जास्त उजवीकडे न्या. उजवीकडून आपण जिथे परत वर्तुळ सुरुवात केली होती तिथे आणा, पण पाय खाली टेकू नका. परत उजवीकडून सुरुवात करा. पूर्ण वरती डावीकडे आणा. पाय खाली जमिनीवर टेकवा. आता उजव्या पायाने करायचंय. उजवा पाय वरती उचला. डावीकडून सुरुवात करा वर्तुळाला. जास्तीत जास्त वरती न्या. जास्तीत जास्त पाय उजवीकडे येऊ द्या. परत खाली येऊ द्या. जिथे आपण वर्तुळ तयार केलं सुरुवात केली ते आणा. त्या बिंदूपाशी आणा.
अर्धवर्तुळ नाही करायचं, पूर्ण वर्तुळ. लगेच उजवीकडून सुरुवात करा. एका पायाने 2 वर्तुळ, पूर्ण पाय गोलाकार फिरला पाहिजे. एकदा क्लॉकवाईज फिरवायचा, मग अँटी क्लॉकवाईज. ओके, व्हेरी गुड. पाय खाली टेका. पुन्हा एकदा आपण करणार आहोत पदसंचालन प्रकार दुसरा. डावा पाय किंचित वरती उचला. डावीकडून सुरुवात करा वर्तुळाला. डावीकडून वरती न्या आणि उजवीकडे पाय जास्ती असं उजवीकडे पण येऊ द्या. उजवीकडे आला की परत खाली येऊ द्या. हा बरोबर. आता परत उजवीकडून सुरुवात करा. व्हेरी गुड, बरोबर. जास्तीत जास्त वरती न्या. पाय खाली आणून टेका. आता उजवीकडून किंवा पाय वरती करा आणि घड्याळाच्या काठ्याप्रमाणे गोलाकार फिरवा. घड्याळाच्या काठ्याप्रमाणे फिरवला की लगेच विरुद्ध दिशेने सुरुवात करा. व्हेरी गुड. पाय खाली टेका. शवासन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या 15 ते 16 इंचाचं. टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर. हाताचे तळवे वरच्या दिशेला, बोट अर्धवट मिटलेली. मान आपल्याला सुखकारक वाटेल त्या दिशेला कलगेती अथवा सरळ ठेवा. डोळे मिटून घ्या. सर्व लक्ष शरीराकडे ठेवा. सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी श्वास सोडताना शरीर अधिकाधिक कल्पना करा. आपले लक्ष पायापासून डोक्यापर्यंतच्या स्नायूंकडे देऊन प्रत्येक स्नायू क्रमाक्रमाने शिथिल करण्याचा प्रयत्न करा. शरीराचे स्नायू जसजसे होतील तसतसे श्वसन अधिकाधिक संथपणे चालू लागेल. शरीराबरोबर मनही शिथिल करा. मनात फारसे विचार येऊ देऊ नका. जे काही विचारांचं दुर्लक्ष करा. मन श्वसनाकडे एकार करण्याचा प्रयत्न करा. शरीर शिथिल पडले की श्वसन संथ चालेल आणि श्वसन संथ चालले तर मनही शांत होईल. पण शवासनाच्या या अभ्यासातून शरीराबरोबर मनही शांत होते. त्याकरता हा अभ्यास नीट समजावून घेऊन मगच केला पाहिजे. शवासन हे विश्रांतीचं आसन आहे. ही विश्रांती केवळ शरीरास मिळते असे नाही तर मनालाही मिळते. शरीराचे स्नायू ढिले पडल्याने त्यांना विश्रांती मिळते. स्नायूंचे कार्य कमी झाल्याने त्यांना प्राण रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. संपूर्ण शरीराला विश्रांती आसन शवासन. सावधान शवासन सोडायचे. मान सरळ करा. डोळे उघडा. हात जवळ घ्या. पाय जुळवून घ्या. आता आपण करणार आहोत हस्त संचालनाचा प्रकार तिसरा. प्रकार 1 आणि 2 च एकत्रीकरण या प्रकारात आहे. श्वासाची अवस्था घ्या. मान सरळ ठेवा. दोन्ही पायात थोडस अंतर घ्या. आता पहिल्या प्रकाराप्रमाणे दोन्ही पाय हात किंचित वरती उचला. बाजूने गोलाकार फिरवून डोक्याच्या दिशेने वरती न्या. हात कोपरा बाजूने, वरून नाही, बाजूने न्यायचे, बाजूने. डावा हात जास्तीत जास्त उजवीकडे येऊ द्या. उजवा हात जास्तीत जास्त डावीकडे येऊ द्या. हाताची एक फुली तयार करा. कैची तयार करा. हात कैची आता छताच्या दिशेने वरती उचला. अगदी सावकाश आपल्या पोटावरती आणून ठेवा. हाताची फुली आपल्या पोटावरती आणून ठेवा. बरोबर. हाताची पूर्ण कैची करा. फक्त हातावरती हात ठेवायचा आहे. आता हात सोडून घ्या. डावा हात डावीकडे ठेवा. उजवा हात उजवीकडे. हात सोडून घ्या. कमरेच्या शेजारी. व्हेरी गुड, बरोबर. आता पुन्हा हाताची कैची करून पोटावरती ठेवा. कैची करा. हाता बोटामध्ये बोट घुसू नका. पूर्ण कैची करा अशी. डावा हात जास्तीत जास्त उजवीकडे. उजवा हात डावीकडे. बरोबर. आता ती कैची वरती उचला. छताच्या दिशेने डोक्याच्या मागे आणून ठेवा. अगदी सावकाश करण्याचा प्रयत्न करा. आता हात सोडून घ्या. डावा हात डावीकडे ठेवा. उजवा हात उजवीकडे ठेवा. हात कोपऱ्यात सरळ ठेवा. इथपर्यंत बरोबर केलंय. आता डावा हात वरतीच ठेवायचा आहे. उजवा हात वरती उचला छताच्या दिशेने आणि तो खाली आणायचा आहे पुढच्या दिशेने. हालचाली संत हव्या. शरीर शिथिल हवे.
उजवा हात समोरून खाली घ्यायचा आहे, डावा हात वरतीच ठेवायचा आहे. आता आपला डावा पाय वरच्या दिशेने खेचून घ्या, उजवा पाय खालच्या दिशेने खेचून घ्या. अगदी बरोबर. काही सेकंद या स्थितीमध्ये स्थिर राहा. डोळे मिटलेले ठेवून मन आपल्याच पाठीच्या कणाच्या स्थानावर एकाग्र ठेवा. तेथे जे ताण निर्माण होत आहे त्यातील आनंद आपल्याला घ्यायचा आहे. श्वसन संत चालू ठेवा. आता ताण हळूहळू कमी करा. आता उजवा हात वरती न्यायचा आहे, त्याच वेळी डावा हात खाली आणायचा. दोन्ही क्रिया एकाच वेळी करायची आहेत, सावकाश करायच्यात. पण जलद कळला तर ताण सर्व निघून जाणार. तुम्ही जेवढे स्लो करणार तेवढा खूप चांगला परिणाम मिळणार आहे. डावा हात खाली आणायचा, त्याच वेळी उजवा हात. छान केलेला आहे. हात कमरेच्या शेजारी. आता उजव्या हाताचा तळ हात जमिनीवर टेकलेला आहे, डाव्या हाताचा वरती. आता उजवी बाजू वरती घेता, डावी बाजू खाली घेता. काही सेकंद या स्थितीमध्ये स्थिर राहा. संत सावकाश हालचाली केल्यामुळे सुखदायी असे ताण येतात. जलद हालचाल केली तर त्रासदायक ताण निर्माण होतील. मन आपल्याच पाठीच्या कण्याच्या स्थानाकडे एकाग्र करा. तेथे जे ताण निर्माण होत आहेत त्यातील आपल्याला आनंद जाणवेल. त्यातील आनंद घ्यायचा प्रयत्न करा. आता उजवा हात वरतीच असू द्या, डावा हात फक्त वरती न्या. उजवा हात वरती असू द्या, डावा हात वरती उचला आणि मागे न्या. व्हेरी गुड. अगदी छान. जेवढं संत सावकाश करणार तेवढा खूप चांगला फायदा. आता दोन्ही हात किंचित वरती उचला. बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. सावकाश बाजूने, साईडने फिरवायचे हात गोलाकार. व्हेरी नाईस. आता आपण करणार आहोत पदसंचालनाचा प्रकार तिसरा. दोन्ही पाय जुळवून घ्या, मान सरळ ठेवा. दोन्ही हात वरती उचला, खांद्याच्या रेषेत सरळ बाजूला ठेवा. बाजूला, मागे नाही ठेवायचे, बाजूला, बाजूने गोल फिरवायचे. खांद्याच्या रेषेमध्ये साईडला टाकत. व्हेरी गुड, बरोबर. आता पुढच्या सूचनेकडे लक्ष द्या. डावा पाय गुडघ्यात न वाकवता थोडासा वर उचला आणि उजव्या पायावरून पलीकडे जास्तीत जास्त लांब जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवा. अगदी बरोबर केलंय. कंबर डावीकडून थोडी वरती उचलली चालणार आहे. व्हेरी नाईस. खूप सुंदर केलं आहे. काही सेकंद स्थिर थांबा. श्वसन संत चालू ठेवा. डावा पाय डावीकडून परत पूर्वस्थितीला आणा. डावा पाय जागेवरती आणा. आता उजवा पाय थोडा वरती उचला. डाव्या पायावरून जास्तीत जास्त पलीकडे टाका. उजवीकडून थोडी कंबर वरती चालणार आहे. अगदी सुंदर, छान. बेली फॅट साठीचा खूप चांगला फायदा आहे. कमरेसाठी उपयुक्त आहे. शरीराची लवचिकता वाढणार आहे याच्यामुळे. पुढे जाऊन हे आसनं पण आहेत. आसनं म्हणून आपण याचा अभ्यास करणार आहोत. छान केलं आहे. काही सेकंद स्थिर थांबा. उजवा पाय उचलून परत जागेवरती आणा. पूर्वस्थितीला आणा. दोन्ही हात कमरेजवळ आणा परत. व्हेरी नाईस. आता आपण करणार आहोत जानू संचालनाचे प्रकार. जानू म्हणजे गुडघा. आता दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवा आणि घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. हाताची घडी. व्हेरी गुड. खूप छान. आता डावा पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा आणि कमरेच्या जवळ घ्या. डावा पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. अगदी बरोबर. इथे आपण पदसंचालन एक प्रमाणे कृती केलेली आहे. आता आपला डावा गुडघा जो आहे तो उजव्या पायावरती उजव्या मांडीवरती वाकवण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे वाकवा.
मान डावीकडे वळवा. कमरेत जे डावीला ताण येत आहे त्याची अनुभूती घ्या. श्वसन संथ चालू ठेवा. थोडा वेळ या अवस्थेमध्ये स्थिर राहा. आता गुडघावर उचला, मान सरळ करा. पाय थोडासा वरती उचला, सावकाश सरळ करा आणि मग खाली ठेवा. अगदी बरोबर. आता उजवा पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. उजवा गुडघा आपल्या डाव्या मांडीवर दाबा, खाली वाकवा. थोडा वेळ स्थिर राहा. मान उजवीकडे वळवा. कमरेसाठी, गुडघ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे प्रकार. फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी फारच सुंदर फायदा होतो. या सर्व प्रकारांचा आपण पुढे जाऊन आसन म्हणून अभ्यासही करणार आहोत. काही सेकंद स्थिर श्वसन संथ. उजवा गुडघा वरती उचला, मान सरळ करा. पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या. हाताची घडी आहे तशी असू द्या. त्रास होत असेल सोडली तरी चालेल, पण त्रास होत नसेल तर आहे तशीच घडी असू द्या. आपण दुसरा प्रकार करणार आहोत. आता दोन्ही पाय गुडघ्यात थोडे वरती उचला, गुडघ्यात वाकून कमरेच्या जवळ घ्या. आता पुढची सूचना, दोन्ही गुडघे डावीकडे खाली वाकवा, मान उजवीकडे. काही सेकंद स्थिर थांबा. श्वसन संथ चालू ठेवा. विरुद्ध प्रकारचे ताण. पाठीच्या मणका प्रिय बसच्या स्थितीमध्ये. त्यामुळे पचन क्रियेसाठी, पाठीसाठी उपयुक्त अशी हालचाल आहे. मर्कटासन म्हणून याचा आपण अभ्यास पुढे जाऊन करणारच आहोत. श्वसन संथ चालू ठेवा. काही सेकंद स्थिर थांबा. डावा गुडघा पूर्णपणे खाली दिला सोडा. उजवा जमेल तेवढा वाकवा खाली. सावधान स्थिती सोडायची आहे. मान सरळ करा. दोन्ही गुडघे वरती उचला. आता सावकाश दोन्ही गुडघे उजवीकडे खाली टेकवा आणि मान डावीकडे. पाय जवळच ठेवा, पाय जवळच ठेवा. आता परत आता उजवीकडे करायचं. आपण एका बाजूने केलं ना, दुसऱ्या बाजूने. व्हेरी गुड, बरोबर. गुडघे उजवीकडे, मान डावीकडे वळवा. अतिशय परिणामकारक असा प्रकार, फायदेशीर असा प्रकार. उजवा गुडघा पूर्णपणे ढिला सोडा. तो जमिनीवर टेकू द्या. पचन क्रियेसाठी फायदेशीर असा प्रकार. कमरेसाठी उपयुक्त असा प्रकार आहे. सावधान स्थिती सोडायची आहे. दोन्ही गुडघे वरती उचला, मान सरळ करा. दोन्ही हात वरती सरळ करा. बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. पाय किंचित वरती उचला. गुडघ्यास सरळ करा आणि खाली ठेवा. पुन्हा आपण हाच प्रकार करणार आहोत. चानू संचालन प्रकार दुसरा. दोन्ही हात बाजूने गोलाकार करून घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. थोडं सावकाश. खांद्याच्या स्नायूंना पाठीला ताण मिळाला पाहिजे हात वरती खाली आणताना. आता दोन्ही पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. दोन्ही तळपाय जमिनीवर टेकवा. दोन्ही गुडघे व पायाच्या टाचा आणि चवडे एकमेकाला जुळवून घ्या. तर दोन्ही गुडघे सावकाश डावीकडे खाली वाकवा. डावा उजव्या पायाचा चवडा जमिनीवर टेकून जमेल तेवढा उजवा गुडघा डावीकडे वाकवा.
मान उजवीकडे वळवा. थोडा वेळ श्वसन संथपणे चालू ठेवा. काही सेकंद स्थिर थांबा. श्वसन संथ चालू ठेवा. याच थांबायचं आहे. दोन्ही गुडघे वरती उचला. मान सरळ करा. आता दोन्ही गुडघे उजव्या साईडला, मान डाव्या साईडला. विरुद्ध प्रकारचे कान उभारचा प्रयत्न करा. श्वसन संथ चालू ठेवा. काही सेकंद स्थिर थांबा ही अवस्थेत. छान केलंय. जो पेट बसण्याची अनुभूती घ्या. जिथे ताण येत आहे तिथे अनुभूती घ्या. श्वसन संथ चालू ठेवा. स्थिती सोडायची आहे. दोन्ही गुडघे वरती उचला. मान सरळ करा. पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या. दोन्ही हात वरती सरळ करा. बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. आता आपण जाणू संचालनाचा प्रकार दुसरा करणार आहोत. दोन्ही हाताची घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. हात गोलाकार फिरवून. दोन्ही पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. आता काय करायचंय, पाय जवळ आल्यावरती दोन्ही पावलामध्ये आणि गुडघ्यामध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही पावलामध्ये आणि गुडघ्यामध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर घ्या. आता काय करायचंय, डावा गुडघा खाली वाकवा आणि उजव्या चवड्याजवळ न्यायचा प्रयत्न करायचा आहे. डावा गुडघा खाली वाकवायचंय. व्हेरी गुड, बरोबर. आणि त्याच्यावरती आता उजवा गुडघा दाबण्याचा प्रयत्न करा. डाव्यावरती उजवा दाबण्याचा प्रयत्न करा. व्हेरी नाईस. अगदी बरोबर बरोबर केलं होतं. बरोबर केलं होतं. छान. काही सेकंद स्थिर थांबा. श्वसन संथ चालू ठेवा. अगदी बरोबर केलेलं आहे. आता उजवा गुडघा वरती उचला. डावा गुडघा वरती उचला. आता ही चालचाल आपण उजव्या गुडघ्याने करू. आता उजवा गुडघा खाली वाकवा. डाव्या पायाच्या तोंडाजवळ न्या. विरुद्ध पायाने करायचा. विरुद्ध दिशेने करायची आहे. बरोबर. पहिला आपण डावा गुडघा खाली वाकवला होता. आता उजवा गुडघा वाकवा. पहिला आपण उजवा वाकवला असेल तर आता डावा करा. काही सेकंद स्थिर थांबा. श्वसन संथ चालू असू द्या. डावा गुडघा वरती उचला. उजवा गुडघा वरती उचला. दोन्ही पाय जुळवून घ्या. पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या. व्हेरी नाईस. पुन्हा एकदा आपण हात प्रकार करणार आहोत. हाताची घडी आहे तशीच असू द्या. दोन्ही पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. दोन्ही तळपाय जमिनीवर टेकवा. जास्तीत जास्त जवळ घ्यायचा प्रयत्न करा. आता दोन्ही चवडे आणि गुडघे एकमेकापासून 1.5 ते 2 फूट लांब ठेवा. आता तुम्हाला कळलं असेल की अंतर किती पाहिजे. तेवढं अंतर घ्यायचा प्रयत्न करा. तर डावा गुडघा खाली वाकवून उजव्या चवड्याजवळ न्या. उजवा गुडघा डावीकडे दाबण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ याच अवस्थेत स्थिर राहा. अगदी छान केलंय.
परिणामकारक असा प्रकार, उपयुक्त असा प्रकार, फायदेशीर असा प्रकार. थोडा वेळ या अवस्थेत स्थिर राहा. आता उजवा गुडघा वर उचला, नंतर डावा गुडघाही वर उचला. ही चालचाल आपण उजव्या गुडघ्याने करायची आहे. उजवा गुडघा खाली वाकवून डाव्या चवड्याजवळ न्या. डावा गुडघा उजवीकडे दाबण्याचा प्रयत्न करा. श्वसन संत काही सेकंद स्थिर थांबा या अवस्थेमध्ये. तर डावा गुडघा वर उचला, उजवा गुडघा वर उचला. दोन्ही पाय जुळवून घ्या, जवळ करा. पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या. दोन्ही हात वरती सरळ करा, बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणा. शवासन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये 15 ते 16 इंचाचं अंतर घ्या. टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या दिशेला करून ढिले सोडा. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर. हाताचे तळे वरच्या दिशेला, बोट अर्धवट पिटलेली. मान आपणाला सुखकारक वाटेल त्या दिशेला कललेली अथवा सरळ ठेवा. डोळे मिटून घ्या. सर्व लक्ष शरीराकडे ठेवा. सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. शवासन हे विश्रांतीकारक आसन आहे. ही विश्रांती केवळ शरीराच मिळते असे नाही, तर मनालाही मिळते. शरीराचे स्नायू ढिले पडल्याने त्यांना विश्रांती मिळते. स्नायूंचे कार्य कमी झाल्याने त्यांना प्राणवायू रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. म्हणजे श्वसन संस्था व रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात लागतो. त्यामुळे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था यांचे कार्यही चौकात चालते. म्हणजे त्या अवयवांना विश्रांती मिळते. म्हणजे शरीराचे एकूण कार्यच कमी झाल्याने मज्जा संस्थेचे कार्यक्रम चालते. म्हणजे मेंदूला विश्रांती मिळते. शरीर शिथिल झाले की श्वसन संथ चालते आणि श्वसन संथ झाले की मनही स्थिर व शांत होऊ लागते. म्हणजे शरीराला व मनाला विश्रांती देणारे हे आसन आहे. रक्तदाब कमी करायला तरी आसनाचा फारच परिणामकारक उपयोग होतो. हृदय विकाराच्या रुग्णांनाही हे आसन खूपच परिणामकारक आहे. हे डॉक्टर दाते यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे. शवासनाचा अभ्यास करताना एक काळजी आवर्जून घेतली पाहिजे व ती म्हणजे झोप येऊ न देण्याची. शरीर व मन शिथिल झाल्यावर झोप येण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे शवासनात झोप लागतेही, पण झोप लागली तर ते शवासन होणार नाही. म्हणून शवासन करताना आपणच आपल्या मनाला बजावले पाहिजे की झोप लागणार नाही. असा निश्चय केला तर झोप न लागता शवासनाचा चांगल्यापैकी अनुभव येईल. स्वस्थ शवासन. शरीर आणि मन दोघांना विश्रांत आसन. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती. सावधान शवासन सोडायचंय. मान सरळ करा, डोळे उघडा, हात जवळ घ्या, पाय जोडून घ्या. बैठक स्थितीमध्ये यायचंय. एका बाजूने कलतेवून उठून बसायचंय. आता पुढची काही आपण आसनं करणार आहोत आणि शरीर संचालनाच्या क्रिया आपण करणार आहोत. दोन्ही पाय सरळ करा. तर डावा पाय गुडघ्यात घ्या आणि उजव्या पाय डाव्या पायाचा नितंब खाली ठेवा. वज्रासन करायचंय. डावा पाय गुडघ्यात मागवा, डाव्या नितंबा खाली ठेवा. उजवा पाय वाकवा आणि उजव्या नितंबा खाली ठेवा. वज्रासन. आणि चेहरा समोर जात आहे. शैला नाही. हा इकडे बघा माहिती. हा बरोबर.
तर दोन्ही हात बाजूला घ्या. आपण स्कंद संचालनाचे प्रयोग दोन्ही हात साईडला घ्या. आता पूर्ण आपल्याला काय करायचंय, खांदे वरती उचलायचे आणि कानापर्यंत आणायचे. व्हेरी गुड, बरोबर. अगदी सावकाश हात खाली टेकायचा प्रयत्न करा. हात जमणे टिकतात काय बघा. पुन्हा एकदा दोन्ही खांदे वरती उचला, कानापर्यंत काढण्याचा प्रयत्न करा. अगदी छान. सावकाश खाली टेका. तर दुसरा प्रकार बघून घ्या. दोन्ही हात काय करायचे, आपल्या हाताची बोटं खांद्यावर टेकायची आणि बरोबर नाकाच्या समोर आपलं कुंकू अशा पद्धतीने घ्या. दोन्ही हात जास्तीत जास्त वरती घ्या. जास्तीत जास्त वरती. पाठीमागे फास्ट करू नका. पाठीमागे घ्या. पूर्ण बरगड्याने घासू द्या आणि पुन्हा नाकाच्या समोर येऊ द्या. नाकासमोर आलं परत खाली सुरुवात करा. खाली अँटी क्लॉकवाईज खाली, पाठीमागे, जास्तीत जास्त वरती, समोर. पुन्हा एकदा करायचंय. वरती सुरुवात करा. जास्तीत जास्त वरती, पाठीमागे, पूर्ण बरगडीने घासत समोर येऊ द्या. पुन्हा खालून सुरुवात करा. खाली, पाठीमागे, जास्तीत जास्त वरती, समोर. हात खाली घ्या. आता पुढचे प्रकार आहेत ते कंठ संचालन. कंठामध्ये मानेसाठीचे. बघून घ्या. काय करायचं, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. पहिले बघून घ्या, मग करा. पहिल्यांदा करायचं, मान सावकाश पुढे करायची. हनुवटी आपल्या कंठेसोबत टाकण्याचा प्रयत्न. मग मान सरळ करा. आता मान सावकाश पाठीमागे. गळ्यावरती ताण येऊ द्या. मान सरळ करायची. सावकाश मान डाव्या खांद्यावरती झोपवायची. खांद्यावरती न उचलता कान टेकवण्याचा प्रयत्न. पुन्हा मान सरळ करायची. मान उजवीकडे. मान सरळ. आता आपण करायचं, दोन्ही हात कमरेवरती घ्या. कंठ संचालन. हा चारी बोट पुढे आणि अंगठा मागे कमरेवरती स्थित. अंगठा मागच्या साईडला येईल, चारी बोट पुढच्या साईडला येईल अशी. मान सावकाश पुढे झुकवा. बरोबर. मान सरळ करा. अगदी सावकाश पाठीमागे जाऊ द्या. पूर्ण गळ्यावरती आपल्या ताण येऊ द्या. थायरॉइड ग्रंथीवरती ताण येऊ द्या. मान सरळ करा. मान डाव्या खांद्यावरती खाली झुकवा. खांद्यावरती उचलायचं नाही, फक्त आपली मान खाली झुकवायची. मान सरळ करा. आता उजव्या खांद्यावरती. मान सरळ. पुन्हा एकदा मान सावकाश पुढे झुकवा. मान सरळ. मान पाठीमागे. मान सरळ. मान डाव्या खांद्यावरती खाली झुकवा. मान सरळ उजवीकडे. मान सरळ. आता प्रकार आपण दुसरा करणार आहोत, कंठ संचालन प्रकार दुसरा. याच्यामध्ये काय आहे, पहिला बघून घ्या. मानेचं चक्र करायचंय. ओके, नेक रोटेशन कसं करायचं, मान पुढे झुकवायची, मग डावीकडे वळवायची सावकाश, अगदी सावकाश पाठीमागे, मग उजवीकडे. पहिला बघून घ्या. मग मान पुढे पुढे आली, पुन्हा उजवीकडून सुरुवात करायची, मग पाठीमागे, मग डावीकडे, मान खाली, मान सरळ.
चला दोन्ही हात कमरेवरती घ्या. कंठ संचालन आपण दुसरा प्रकार करणार आहोत. मान सावकाश पुढे झुकवा. डावीकडून गोलाकार फिरवायला सुरुवात करा. पाठीमागे न्या. उजवीकडे. मान समोर पण खाली झुकलेच ठेवायचे. मान समोर खाली झुकलेच ठेवा. पुन्हा उजवीकडून सुरुवात करा. उजवीकडून अँटी क्लॉकवाईज. उजवीकडून सुरुवात. पाठीमागे. मान डाव्या खांद्यावरती. मान खाली झुकलेली. मान सरळ करा. पुन्हा एकदा करायचंय. कंठ संचालनाचा प्रकार दुसरा. मान पुढे झुकवा. डावीकडून सुरुवात करा. मान गोलाकार फिरवायला सावकाश डावीकडे. पाठीमागे. पाठीमागून उजवीकडे. उजवीकडून समोर. समोर थांबा काही सेकंद. लगेच उजवीकडून मान सरळ करू नका. लगेच उजवीकडून सुरुवात करा. मान खाली उजवीकडून सुरुवात करा. पाठीमागे. डावीकडे. मान पुढे. मान सरळ. त्रास वाढत असेल तर वज्रासन सोडा. आता आपण पुढचं आसन शिकणार आहोत. त्याचं नाव आहे जानु संचालन. जानु हस्तासन. जानु म्हणजे गुडघा, हस्त म्हणजे हात. दोन्ही हात बरोबर आपल्या गुडघ्याच्या समोर टेकायचे. मान मागे टाकायची. कंबर दाबून घ्यायची. मान मागे, खांदे मागे. त्याला म्हणतात जानु हस्त. हाताची बोटं पुढच्या साईडला. हाताची बोटं आपली पुढे. हा बरोबर. मान मागे करा. कंबर दाबून घ्या. खांदे मागे. बरोबर केलं. दोघींचे बरोबर आहे. पुन्हा वज्रासनामध्ये या. दोन्ही हात परत आपल्या गुडघ्यावर ठेवा. हात पुन्हा गुडघ्यावर. पुन्हा करायचंय जानु हस्तासन. जानु म्हणजे गुडघा, हस्त म्हणजे हात. गुडघ्याच्या समोर हात ठेवायचे. मान मागे, खांदे मागे, कंबर दाबून घ्या. गळ्यावरती ताण येऊ द्या. मान जास्तीत जास्त पाठीमागे वळवा. छताकडे बघायचा वरती प्रयत्न. पण डोळे बंद. पुढचं असेल बघा. परत याच्यामध्ये या. मान सरळ करा. आपण हस्त शिरासन. हस्त म्हणजे हात, शिर म्हणजे डोकं. त्याला दोन्ही हाताचे ओपन आहेत जमिनीवर टेकायचे. हाताचा अंतर दोन्ही मध्ये जोडून घ्यायची आणि त्याच्यावर आपली मान टेकायची. हस्त शिरासन. तुला दोन्ही हात खाली टेका. तुला हस्त शिरासन. जानु हस्तासन म्हणजे हात गुडघ्यावरती. आता पुढच्या साखळीचा प्रकार. पुन्हा दोन्ही हात. जानु हस्तासन. हस्त शिरासन. आता या स्थितीमधून डावा पाय मागे न्यायचा आहे. सहज असतं भुजंगासन. डावा पाय मागे सरळ करायचे असते. व्हेरी गुड. बरोबर. आता डावा गुडघा पुढे घ्यायचा. उजवा गुडघा मागे घ्या. डावा पाय परत मध्ये आणला आपण. उजवा पाय मागे घ्या. छान. सुंदर. आता उजवा गुडघा पण मागे न्या. सहजस्थ भुजंगासन द्विपाद. दोन्ही पाय जोडलेले मात्र. पायाचे टाचा मध्ये जोडलेले. डोळे बंद करा. हस्तामध्ये स्थिर व्हा. श्वसन संथ.
दोन्ही हाताच्या कोपरामध्ये थोडस अंतर घ्यावं. मनगट जोडलेले कोपरा, हा बरोबर. डोळे बंद, श्वासाचा आडवा आसन आहे. आता नमस्कार करायचा आणि तो नमस्कार पूर्ण पुढे खेचायचा, पाय मागे खेचायचे, कपाळ जमिनीवर टेकायचे, आडवा आसन. पूर्ण हात पुढे खेचून घ्या, पाय मागे खेचून घ्या. मकरासन घ्या, हाताची घडी करा, पायामध्ये अंतर घ्या शवासनाप्रमाणे. त्याच्यामध्ये ती मान टेका, हाताची घडी करा अशी. ती मान डावीकडे उचलून नाही, पायामध्ये अंतर, पायामध्ये टाचा आतमध्ये चवळीत आहे. मकरासन. मकर म्हणजे मगर, मान डावीकडे किंवा उजवीकडे ठेवा. मकरासन. मान कधी ठेवा, डावीकडे किंवा उजवीकडे. काही त्रास असेल तर मान सरळ केली चालेल. संपूर्ण शरीर शिथिल करा, सर्व ताण काढून टाका. मकरासन सोडायचे, परत आडवासन करायचं. नमस्कार पुढे घ्यायचा, आडवासन. हवे पाय जोडून घ्या, कपाळ जमिनीवर टेका. त्याच्या पुढे सहज असतो भुजंग असणार, हाताचा कुपर खाली टेका, दोन्ही मनगटाला जोडून घ्या आणि सहज असतो भुजंग आसन. तर याच अवस्थेवर करायचंय. जो डावा पाय आहे तो दोन्ही हाताच्या मध्ये घ्या, डावा पाय दोन्ही हाताच्या मध्ये, डावा गुडघा वाकवा खाली. सहज असतं भुजंग आसन, एक पाय दोन्ही हाताच्या मध्ये घ्यायचा प्रयत्न करा. साईडला गेला ना तो मध्ये. उजवा पण पुढे घ्या, हा उजवा पाय पुढे घ्या. पुन्हा हस्त शिरासनाची स्थिती, दोन्ही हात खाली टेकावा. हा वज्रासन. वज्रासन सोडायचे, डावा पाय सरळ करा, उजवा पाय सरळ करा. स्वस्तिकासन किंवा साध्या मांडीत बसा. डावा पाय उजव्या मांडीत लावून घ्या, उजवा पाय पायाची टाच डाव्या पायाच्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये, किंवा वज्रासन बसतील पण चालेल. हाताची ध्यान मुद्रा, पाठी सरळ, डोळे बंद. श्वसनाचा आणि प्राणायामाचा पण अभ्यास करणार आहोत. संपूर्ण शरीर शिथिल करा, डोळे बंद ठेवा, पाठी सरळ, मान सरळ. एक दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. Deeply inhale, slowly exhale. Deeply inhale, slowly exhale. दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा.
पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, प्रदीर्घ श्वास सोडा. पाठी सरळ, मान सरळ. आपण भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ आणि सोडताना फक्त मकार म्हणायचा आहे. गुंजनयुक्त आवाज. आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास. त्याच्यामध्ये दीर्घ श्वसनाचे फायदे आहेत आणि भ्रामरी प्राणायामाचे फायदे आहेत. पाठी सरळ, मान सरळ. भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रेच. असं मोठा गुंजनयुक्त मकार म्हणायचा आहे. पोट बंद करून पुन्हा एकदा दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रेच. व्हेरी गुड, बरोबर आवाज येतोय. पुन्हा दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रेच. दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रेच. पुन्हा एकदा दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रेच. सेकंड लास्ट आवर्तन. दीर्घ पूरक. भ्रामरी रेच. शेवटचं आवर्तन. दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रेच. संत श्वसन. डोळे बंदच ठेवायचे आहेत. भ्रामरीची कंपना आपल्या शरीरात निर्माण झाले, त्यामुळे त्याची अनुभूती घ्या. त्या कंपनांची अनुभूती घ्या. श्वसन संत. डोळे बंदच ठेवा. पाठी सरळ, मान सरळ. संपूर्ण शरीर शिथिल ठेवा. प्रार्थना म्हणाल आपण, त्यासाठी तयार. ध्यानात्मक आसन, हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. संत श्वसन, निर्विचार मन, एकाग्र चित्त प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. थोडा वेळ शांत बसायचंय. शांततेची अनुभूती घ्यायची आहे. दोन्ही हातांचं एकमेकावरती घर्षण करा.
आपल्या डोळ्यात ठेवा, डोळ्यांचे अंदर प्रताप करा, चेहऱ्यावर हात फिरवा. आपण पर्वतासन करणार आहोत. एकला दोन्ही हात समोर घ्या, बोट पुसून घ्या. दोन पूर्ण हात वरती खेचा, ले सर्व ताण जाऊन टाका. पूर्ण शरीर वरच्या दिशेने खेचून घ्या, सर्व ताण उचलून द्या. आसन सोडायचं आहे. पुढे हात घ्या. हाताची ध्यान होता. क्लॅपिंग अभ्यास करायचा आहे. चेहऱ्यावर स्माइल. पाय सरळ करा. उठून उभं राहायचंय. दोन्ही कान जोडून घ्या. करायचंय. या बाजूने वरती घ्यायचे. हाताचा नमस्कार करायचा. तासावरती पूर्ण शरीर वरती खेचून द्या. असं सोडा. हात खाली द्या. हात बाजूने खाली द्या. म्हणजे ते चांगलं करताय. कशी का ते रेग्युलर आहेत, व्यवस्थित चालू आहे. आता उद्या भेटूया पुन्हा. थँक्यू. हरिओम. हरिओम.